नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थीपर्यंत गणेशाची पूजा करण्यासोबतच त्याला नैवेद्यही दाखवला जातो. कोणत्याही देवाची पूजा तेव्हाच पूर्ण मानली जाते जेव्हा त्याला नैवेद्य दाखवला जातो. गणपती बाप्पाची पूजा करताना त्याला नैवेद्य दाखवणं फार महत्त्वाचं असतं. गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहेत तर सर्वांना माहीतच आहे. परंतु या व्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बाप्पाला खूप आवडतात. मोदकासोबत तुम्ही हे पदार्थही गणपतीला अर्पण करू शकता. यामुळे बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. चला तर मग जाणून घ्या, या 5 पदार्थांचा नैवेद्य करेल आपल्या धनात अपार वाढ. मोतीचूर लाडू गणपतीला खूप आवडतात. असं मानलं जातं की मोतीचूर लाडू अर्पण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतो आणि बाप्पांच्या कृपेने कुटुंबात सुख समृद्धी नांदते. मोदक गणपतीला खूप आवडतात हे सर्वांना माहीतच आहे. एकदा युद्धात गणेशजींचा दात तुटल्याने त्यांना काहीही खाणं शक्य नव्हतं. त्यानंतर आई पार्वतीने त्यांच्यासाठी मोदक बनविले. तेव्हापासून गणेशाला मोदक अतिशय प्रिय आहेत. असं म्हटलं जातं की गणेशाला मोदक अर्पण केल्याने व्यक्तीवर गणपतीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. खीर, तुम्ही गणपतीला खीरही अर्पण करू शकता. असे केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यापासून आराम मिळेल आणि तुम्हाला वेळोवेळी अपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. केळीचा नैवेद्य. कोणत्याही पूजेत सर्व देवी देवतांना केळी अर्पण केली जातात. गणपतीला केळी खूप आवडतात. केळी अर्पण केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते. नारळ, गणपतीला नारळही अर्पण केला जातो. नारळाच्या माडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश कल्पवृक्षात राहतात असं मानलं जातं. त्यामुळे या झाडाचं फळ म्हणजेच नारळ हे सर्व देवांना अतिशय प्रिय आहे. नारळ गणेशाला अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.